हाय फ्रेंड्स, मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आज बघा गावाला जायची तयारी चालली, म्हणजे पॅकिंग चालली। आता 7 वाजलेत आणि आता मी पॅकिंग करायला घेतली। आता 10 वाजता आम्हाला जायचंय। मला स्वयंपाकाची तयारी करायची, अजून स्वयंपाक करून सगळं काही उरकून जायचंय। आणि तिथे गेल्यानंतर पण आम्हाला काही आराम नसतो, कारण कोण नसतं गावाला, त्याच्यामुळे पूर्ण घराची साफसफाई करायला लागते। आबा असतात फक्त, ते त्यांना नाही होत। मग तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेलच, तिथले पण ब्लॉग येतीलच। 2 दिवसच जाणार आहे, पण एवढा पसारा मी घेऊन चालली आहे। तर आता बघू, हे तर आल्यानंतर ओरडणारच आहेत मला। पण काय होतं ना, मी 2 दिवसासाठी गेले तरी माझं असं 2-3 आम्ही प्रत्येकाचे ड्रेस मी नेतच असते। काय होतं, तिथं गेल्यानंतर अचानक प्लॅन वगैरे होतो, कुठे जायचं म्हणलं काय म्हणलं तर ड्रेस वगैरे घालायला चांगला नसतो आणि मग आहे त्या ड्रेसवरती जावं लागतं, असं माझं बाबतीत झालंय। त्याच्यामुळं मग मी काय करते, 2 दिवसासाठी जायचे तरी आता मी 2-3 आमचे ड्रेस घेतल्यात। आणि तर गुढीपाडवा आहे, त्यामुळं साडी ऑफकोर्स एक घेतली आहे चांगली, म्हणजे घालायला। ह्या दोघांचे ड्रेस, त्याच्यानंतर रेग्युलर यूजचे ड्रेस, त्यानंतर थंडी असणार आहे, थंडी त्याच्यामुळं थंडीचे वेगळे कपडे, असं सगळं काय घेतलंय। आता तुम्हाला एक एक करून दाखवते मी काय काय घेतलंय। पॅकिंग करत करतच तुम्हाला दाखवते। आणि याच गोष्टीसाठी मला असं वाटतं की नको गावाला जायला, इथंच बरी आहे मी। कारण सगळं अक्षी कांदा, लसूण, पीठ, मीठ सगळं काही इथूनच मला न्यावं लागतं, तिथं काहीच नसतं। त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की नको गावाला, मी इथंच बरी आहे। पण हां जायचं तर पण काय करणार, जावं तर लागणार आहे। गावाला जायला तर आम्हाला भरपूर आवडतं। आदिराज, आराध्या तर एवढी एक्सायटेड आहेत ना की कधी आम्ही गावाला जाऊ। फक्त 2 दिवसासाठीच जायचंय, तरी पण तिला आनंद येत। आता आम्ही दसऱ्याला गेलेलो, त्याच्यावरती आज निघालो या गुढीपाडव्यासाठी। तर चला पटापट पॅकिंग करते, अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, उरकायचं 10 वाजेपर्यंत सगळं ऑल ओव्हर। तर इथलं पण सगळं काही व्यवस्थित करून जायचंय। आणि आज त्याच्यामध्ये पाणी नाहीये, पाणी येणार नव्हतं। सकाळी सगळी कामं लवकर आज उरकलेली, आज काही ब्लॉग नाही काढला मी, कारण कामं सगळी पटपट उरकून घेतली। बघू शकता इकडे पाणी पण मी भरून ठेवलंय। तर आम्हाला तर आता टेन्शन नाही, संध्याकाळी जाणार आहे त्यामुळे आता आहे आम्हाला भरपूर पाणी आहे, जास्त तोपर्यंत तरी पुरेल एवढं। तर आता पॅकिंग करते पटपट आणि तुम्हाला दाखवते। तर चला, 2 दिवसासाठी मी एवढा सगळा पसारा घेते। हे आल्यानंतर यांची रिॲक्शन काय असणार आहे माहीत नाही, पण भरती आता एका बॅगेत बसतंय की नाही माहीत नाही। तर ही बॅग आहे, जुनीच आहे माझी बॅग, तर तीच घेतली आहे। नवी पण आहे, पण हे म्हणले जुनी आहे तोपर्यंत जुनीच यूज कर, फाटल्या वगैरे काय झाल्यानंतर मग नवीन यूज कर, आहे तोपर्यंत हेच यूज कर। म्हणून आता भरते, एका बॅगेत बसतंय की नाही माहीत नाही। आणि लहान मुलं असल्यानंतर बघा कपडे पण वाढतात, त्यानंतर 2 दिवसासाठी जायचं असेल ना तरी पण औषध वगैरे नेणं गरजेचं असतं, कारण तिथं गावात काय दवाखाना आहे तसा, पण तरी पण आपली असलेली बरी औषधं वगैरे, त्यामुळं घेतलंय। तर चला दाखवते, पटपट पटपट पॅकिंग करते। हे आले तर म्हणतील तुझं अजून पॅकिंगच नाही झालेली, आणि मग ओरडतील मला, कारण म्हणतील दिवसभर काय केलं म्हटलं। तर डेली यूजची कपडे ही आदिराज आणि आराध्याची 2-3 ड्रेस घेतले। तिथं पण आहेत आमची कपडे, पण कसं असतं ना की आता भरपूर दिवसात निघालोय, वास वगैरे येतो कपड्यांचा, अचानक आपण घालू नाही शकत, प्रॉब्लेम असतो। त्याच्यामुळं मग घेतलेली इथूनच बरी ना। कारण मला 1-2 वेळा अनुभव आलाय, त्याच्यामुळे आता मी जास्तीचेच कपडे घेऊन जात असते। तरी मी मेकअपचं वगैरे सामान काही, गुढीपाडव्याची अशी तयारी काय नाही, आहे ती साडी जुनी आहे, तेच मेकअपचं काही नाही। मला एवढं नाही, म्हणजे इंटरेस्ट नाही मेकअप वगैरे असं करायचं येते। तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं कॅप पण घेतलेत, कारण पोरं उन्हात फिरणार। माझा हा एकच ड्रेस घेतलाय रेग्युलरचा, तिथं आहे गाऊन वगैरे आहे, तर त्याच्यामुळं। तर बघा तिघांचे 3 स्वेटर पण घेतलेत, पण मला नाही वाटत ह्याच्यात बसेल, आता अवघड झालंय सगळं। बघूया, ट्राय करते। ही एक आपली नॉर्मल साडी हलकी असावी नेसायला, म्हणून ही एक घेतली आहे। असं आमच्या गावाला काय नसतं की साडीच घातली पाहिजे, पण सण असल्यावर काय नाही, सणाला आपण घालतो,
पण रेग्युलर सगळे गाऊन वगैरे घालतात, कोणाचंच काय एवढं हे नसतं की ड्रेस नाही घालायचा, साडी घातली पाहिजे, गाऊन नाही घालला पाहिजे, असं काय नसतं, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर ही एक साडी घेतली आणि अजून एक घेतली, ती दाखवते तुम्हाला. नाही बसणारच नाही सामान. तर हे बघा, ही एक घेतली काटा पदराची ह्याला पाडव्यासाठी. कशात काय ठेवावं माझं डोकंच आलं ना. आदिराजला पण ड्रेस घेतलाय फंक्शनल, म्हणजे सणाला घालायला वेगळे ड्रेस, रेग्युलरचे ड्रेस आणि आत्ता घालून जायचे कपडे वेगळेच काढून ठेवलेत. तर असं सगळं असतं या. आता ह्या 2 ड्रेस आधीचे घेतलेत, त्याचे पप्पा किंवा तो जो म्हणाल तो घालायचा असं. असं लय नाटकं असतात पोरांची पण. आराध्याचा हवाला ड्रेस घेतलाय. काय माहित तयार व्हायला वेळ मिळतोय का नाही, पण घेतलंय. मिळेल तसा, कारण नंदन माझी येणार आहे, त्या येणार आहेत अक्का आणि त्यांचा मुलगा म्हणजे मारुती पण येणार आहे. म्हणजे आम्ही असे 4-5 जण जाणार आहे. दरवेळेस माझ्याबरोबर कोण नाही कोण असतं, त्यामुळे मला जास्त टेन्शन नसतं. तर बघा 2 दिवसासाठी निघालोय तरी तेवढीच तयारी, महिनाभरासाठी निघालो तरी तेवढीच तयारी असते. तर इथं स्वेटर 3 घेतले, कारण थंडी भरपूर असते. आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं ना, आता पिक्चर ठेवलाय संध्याकाळी तर त्याला जावंच लागेल, तर त्यामुळं पण घेतले. औषधं मेन पॉईंट घेतले, सर्दी खोकला आणि तापाचं तर आणि उलटीचं औषध कंटिन्यू आपल्याजवळ ठेवलंच पाहिजे लहान मुलं असल्यानंतर. तर हे सगळं झालं पॅकिंग, तुम्हाला दाखवते. तर इथं बघा जी पोती मोकळी झालेली होती ना ती घेतली, कारण आम्हालाच काय पण तांदूळ गहू थोडंसं आणायला लागतं, त्यामुळं मग तिकडं नसतात. त्याच्यानंतर मुलांचं खायला बिस्किट वगैरे काय काय. त्यानंतर गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळ्या करायच्या होत्या, त्याचं सगळं सामान घेतलं. कांदा लसूण, इथूनच गवारीची भाजी आहे, ते सगळं काय पीठ ज्वारीचं गव्हाचं हे सगळं घेतलं. आणि रात्री 11 वाजता बघा आम्ही निघालो. 10 म्हणता आम्हाला 11 वाजले, 11 सव्वा 11 वाजून गेलेले. त्याच्यानंतर इथे बघा फूड कार्निवल आहे, तिथं थांबलो वॉशरूमला. रात्रीचे 1 वाजलेला, 1-1:30 काहीतरी वाजलेला. आणि हे म्हणले की काहीतरी खायला घेऊया आपल्याला सगळ्यांनाच. त्याच्यामुळे मग ह्यांनी वडापाव घेतले सगळ्यांसाठी आणि मीच म्हटलं वडापाव घ्या, कारण ते दुसरंच काय काय खायला घेत होते, चिप्स हे ते. तर म्हटलं ते घेण्यापेक्षा आपले वडापावच घ्या, त्यानं पोट पण भरल. आणि चिप्स वगैरे म्हणजे खोकला वगैरे व्हायचं, कधी ते तळलेलं आणि कधी पॅकिंग केलेलं असतं, त्यामुळं नको वाटतं. तर इथे बघा नुकतंच उजाडत होतं आणि आम्ही आमच्या जवळच आलेलो गावाच्या. तर 6 वाजलेले. आम्हाला थोडा लेटच झाला, कारण की आम्ही खूप स्लो गेलो होतो, थांबत गेलो होतो, मस्त आरामात गेलो होतो. त्याच्यामुळे हे पण दिवसभर कंटाळून आलेलो ऑफिसवरून. मग झोप वगैरे येत होती त्यांना, तरी वाटेमध्ये आम्ही थोडंसं थांबून झोपले होते ते. तर निघालो. खूप मस्त वाटत होतं, एवढी हवा वगैरे मस्त सकाळची सुटलेली ना, खूप छान वाटत होतं. आणि इकडं बघा आमच्या गाव जवळ आलं ना की असं पवनचक्क्यात दिसायला लागतात आणि एवढं छान वातावरण असतं ना. सकाळचं होतं, मग तर लयच भारी. मस्त पवनचक्क्या अशा फिरत असतात, सगळीकडे झाडी हिरवगार आणि डोंगर, खूप भारी वातावरण वाटतं, खूप म्हणजे खूपच भारी. मला तर खूप आवडतं तिकडं. माझ्या मुलांना पण तिकडं खूप आवडतं, आता त्यांना पण सवय झाली आहे. दुसऱ्या गावाला आम्ही गेलो ना तर ते 1-2 दिवस पण राहत नाहीत. आदिराज तर लगेच म्हणतो की आपल्या घरी कधी जायचं. आणि आमच्या गावाला गेलं ना इकडं की अजिबात तो म्हणतच नाही की पप्पांकडे जायचं आहे किंवा मुंबईला कधी जायचं, कधीच नाही म्हणत तो. एवढं ते तिथंच म्हणजे रमून जातात. तर प्रत्येकाचं आता हे असतंच, ओढ म्हणू किंवा काय पण. तर एंट्री झाली आमची बघा. खूपच उजाडलंच होतं आता चांगलं. आय थिंक 6:30 वाजून गेलेले. खूप मस्त वातावरण होतं. आता करवंद पण हिरवीगार यायला लागले ती. तर इथं आराध्या ना एवढी झोपत होती ना, सारखी म्हणजे ती झोपतच होती. तिला सांगितलं आता जवळ आलंय उठ आराध्या, तरी पण तिचं आपलं चालूच होतं. कंटिन्यू ती झोपतच होती. रात्री सकाळ म्हणजे दिवसभर स्कूलला जाऊन तिला कंटाळा आलेला ना, मग रात्रभर ती गाडीत झोपलेलीच होती. आता गेल्या आम्ही घरी नाही गेलो, आमची शेती आहे तिथं गेलो, कारण
तिथं काहीतरी काम आमचं चालू आहे आणि आता भविष्यात म्हणजे थोड्याच दिवसात होईल ते. तुम्हाला नंतर झाल्यानंतर सगळं व्यवस्थित मी सांगेनच किंवा दाखवेनच. मग एक्साइटमेंट होती की आम्हाला सगळ्यांना ते बघायची. त्यामुळं मग आम्ही घरी न जाता डायरेक्ट तिथंच वाटेवरती आहे मग तिथंच आम्ही आलो तेव्हा कसलं आपण आलो तेव्हा गावात कसलं होतं ना हिरवगार. दसऱ्या वेळेसच ना. आता झालंय ते सगळं गावात झालंय. तर वाजलेत 7 आणि आता आम्ही पोहोचलोय. तर तुम्हाला दाखवते पसारा, त्यामुळे मला येऊ नाही वाटत. तर बघू शकताय, तुम्हाला मी दाखवते. हॉलपासून किचन, 2 बेडरूम सगळ्यात पसारा असतो. आबा एक पण वस्तू व्यवस्थित ठेवत नाही, जिकडं तिकडं सगळीकडं फेकलेलं असतं त्यांनी. तर बघा असा सगळा पसारा असतो. कुठं पण अशी कपडे वगैरे टाकलेली असतात, जिथं घेईल तिथं वस्तू ती टाकलेली असती. किचन खराब असतं. प्रत्येक वेळेस आम्ही जाऊ ना तेव्हा त्यांच्या हेच परिस्थिती असते, कारण त्यांना पण नाही होत आता करायला. ते त्यांचं ते जेवण वगैरे बनवतात आणि त्यांचं तेवढंच करतात, बाकी घराची साफसफाई वगैरे काहीच नाहीत करत. त्यामुळे एवढा सगळा पसारा होतो. तर इथं बघा आमच्या बॅगा ठेवलेत एका साईडला आणि हा बाकी सगळा आबांचाच पसारा आहे. आणि इकडं तर काय बोलायचंच नाही, गोडाऊनच झालेलं. मला तर बघूनच चक्कर आली. तर बघा अशा अवस्था आहे घराची. आता आम्हाला साफ करायलाच 4-5 तास लागते. भांडी घासायची, झाडू मारायचं. तर गेल्या गेल्या मग पहिला झाडू हातात घेतला माझ्या नंदूबाईंनी, म्हणजेच अक्कांनी ना सगळा झाडू मारला दोन्ही घरातला, आराध्याने आणि दोघींनी. त्या पण आजारी असतात त्यामुळे त्यांना एवढं काही जमत नाही. पण तरी पण दरवेळेस माझ्याबरोबर कोणी ना कोणी नाही असतंच. म्हणजे ह्या तरी असतात किंवा दुसऱ्या तरी कराडच्या असतातच. माझ्या मदतीला दोघी पण असतात. असं नाही की मी एकटी असते, त्यामुळं तरी बरं असतं. तर इथे बघा मी सगळं किचन धुवून काढलं, भांडी बाहेर ठेवली घासण्यासाठी. आणि मग यांचा झाडू होतोपर्यंत मी बाकीचं सगळं बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं. आणि मग मी लादी वगैरे पुसली. आम्हाला 12:30 वाजले आणि मी गवार घेऊन येताना आलेले मुंबईवरून. मग ती तोपर्यंत अक्काने साफ केली माझी भांडी वगैरे होतोपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर मी गवारीची भाजी आणि चपात्या केल्या सगळ्यांसाठी जेवण दुपारी. मी काम करते ना बाळा. साडे 11 वाजून गेलेत आणि आत्ताच आंघोळ केली. हाच ड्रेस घातलाय आणि ह्यांनी काहीच काम केलं नाही, नुसतं म्हणायला. काय म्हणजे काहीच नाही, फक्त 2 कळशा आणल्या असतील पाण्याच्या, ते झालं. आणि म्हणले मी सगळं पाणी भरणार. काय तर बघा जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी केलं. जवळजवळ आम्ही 12 जण होतो. म्हणजे माझ्या नंदेची मुलं, त्यांचे मिस्टर, त्यांनी पण येताना चपाती भाजी, म्हणजे कराडच्या नंदेनं चपाती आणि भाजी थोडीफार दिलेली. मग घरी आम्हाला थोडीशीच करावी लागली. मग सगळेच आम्ही जेवलो, भजी वगैरे आणलेली. आणि जेवल्यानंतर मस्त आराम केला, कारण प्रवासात खूप हेक्टिक झालेलं, डोकं पही दुखत होतं. सगळ्यांनी आराम केला. 4 वाजलेले. मग मी उठले, कारण संध्याकाळी ना पिक्चर होता यांनी ठेवलेला, साहेबांनी छावा पिक्चर ठेवलेला गावातल्या लोकांना बघण्यासाठी. त्याच्यामुळं मग स्वयंपाक आम्हाला लवकर उरकून जायचं होतं. आणि साहेबांनी सांगितलेलं की आज मटण मी आणतो, मटण खाऊया. कारण गावाला गेल्यानंतर मटण नाही खाल्लं असं शक्यच नाही, कारण गावाकडचं मटण आम्हाला जास्त आवडतं. त्यामुळं मग हे म्हणले की मटणच करूया. मग तोपर्यंत मी तयारी करायला घेतली. इकडे भांडी होती, दुपारी आम्ही जेवलेलो, ती तशीच जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. त्यामुळं ती भांडी पहिली मी घासून घेतली. तुम्हाला दिसतच असेल थोडाफार किचनमध्ये बदल, थोडाफार नाही लय दिसत असेल. एवढं खराब असतं ना किचन. आम्हाला गेल्या गेल्या बिन आना पाण्याचं म्हणतो ना आपण, काहीच खाता पिता येत नाही, पाणीसुद्धा पिता येत नाही. सगळं
स्वच्छ करायचं घर किचन सगळं काही, त्याच्यानंतर आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर जेवण बनवून खायचं, असं दरवेळेसच आमचं असतं. त्यामुळं मग मला कंटाळा येत असतो. लास्ट टाईम आम्ही इलेक्शनला गेलो होतो एक दिवसच, तेव्हा पण मग मी तिथं आम्ही राहिलो नव्हतो, फक्त वोटिंग वगैरे केलं आणि मग आम्ही कराडला आमच्या नंदेपाशी गेलेलो, तिथे एक दिवस राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला निघालेलो. असं झालेलं, कारण खूप कंटाळा येतो प्रवास करून, एवढं 5-6 तास प्रवास करायचा आणि घरी आल्यानंतर काम, ते खूप कंटाळा येतो त्याच्यामुळं. मग बघा 5 वाजलेच मला भांडी वगैरे किचन साफ करायला. त्याच्यानंतर जे काय मी सामान आणलेलं ना मुंबईवरून ते काढून घेतलं आणि व्यवस्थित एका साईडला ठेवलं पिशवीमध्ये तसंच, आणि मग झाडू मारून घेतला. संध्याकाळचं काम परत रुटीन चालू झालेलं, झाडू वगैरे मारला. आणि इथं कसं गावाला खूप हवा वगैरे येते ना, त्यामुळं लय धुरळा कचरा घरात येतो, सारखं झाडू मारावं लागतो, सारखा म्हणजे सारखं. तर 2 हंडे आणि एवढ्या कळशा आहेत बघा, तरी पण आम्ही सगळी जमलो ना, एवढं आम्हाला पाणी पुरत नाही स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी अजिबात पुरत नाही. कारण आम्ही, माझ्या दोन्ही नंदा, त्यांची मुलं, असे आम्ही 15-16 जण होतो. 15-16 काय जास्तच होत असो, तेवढं आम्हाला पुरतच नाही. इथं मी मसाला करायला घेतलेला, मी सांगितल्याप्रमाणे मटण आणणार होते, त्यामुळं ते गेलेले आणायला आणि खूप उशिरा त्यांना, म्हणजे उशीर झाला आणायला. तोपर्यंत मी इथं मसाला तयार केला. त्याच्यानंतर आम्ही चपात्या आणि भाकरी करून घेतल्या. तांदूळ पण हेच आणणार होते विकतचे, त्यामुळं भात पण करता येणार नव्हता. आणि आम्हाला तर 9 वाजता पिक्चर चालू होणार होता छावा, 9 वाजता आम्हाला पोचायचं होतं, पण झालं वेगळंच काय ते तुम्हाला आता पुढे सांगतेच मी. तर गेल्या गेल्याच आदिराजनं बघा असा उद्योग करून घेतला, गळ्याला काहीतरी लाकूड कसलं लावलं, ते खूप रक्त वगैरे येत होतं, मग हळद लावली, एका जागेवर बसला. तर इथं माझ्या नंदेचे मिस्टर आहेत तर ते उद्याची तयारी करत होते गुढीची. इथं मानगा काढत होते, जवळच आहे घराच्या इथं, बघू शकता आमचंच आहे ते. मग तिथून खूप उंच असं त्यांनी मानगा काढला. आता ते असं नाहीत म्हणत की पाहुण्यांच्या घरी आहे आणि कसं मी काढायचं, पाहुण्यानेच काढायला पाहिजे, असलं काहीच नसतं त्यांचं. म्हणजे एकदम सगळ्यात मिसळून असतं ती. आणि कसं एवढी भारी वाटतं ना, आम्ही सगळे एकत्र आल्यावर खूप छान वाटतं, एवढं एन्जॉय करतो ना आम्ही, खूप मस्त मज्जा करतो, त्यामुळे लय भारी वाटतं. 2 दिवसासाठी येतात सगळे, पण एवढं भारी ना, लय एन्जॉय करतो आम्ही, त्यामुळं खरंच खूप छान वाटतं एकत्र. तर इथं बघा मटण आणलं आहे आणि 1.5 किलो मटण आणलेलं त्यांनी, त्याच्याबरोबर कोथिंबीर, तांदूळ, लसूण नव्हता तो आणलेला, मटण मसाला. इकडे बघा चपात्या रेडी झालेल्या, नाका इकडे भाकरी करत होत्या. अरे देवा, टिकली पण नाही, टिकलीच नाही कपाळाला, पडली काय, लावू आहे टिकली. तर झालेला आम्हाला उशीर, 10ला पिक्चर चालू झाला, 9:30चा 10ला झाला, तरी पण आम्ही वेळेवर नाही पोचलो. आम्हाला वाजले 10:30 आणि 10:30ला यांचे कितीतरी फोन येऊन गेले. त्याच्यानंतर आम्ही जेवण पटपट करून निघालो पिक्चर बघण्यासाठी. छावा पिक्चर ठेवलेला ह्यांनी पडद्यावरती तो. तर बघा खूप मस्त वाटत होतं, रात्रीचं 10:30 वाजलेले आणि आम्ही निघालेलो. आणि त्या माणसाला डबा पण आम्हाला न्यायचा होता घरून, आमच्याच घरून. आणि आम्ही चटई चादर सगळं घेऊन निघालेलो. 2 चटया घेतलेल्या, चादर घेतलेली, ऑलरेडी स्वेटर पण घातलेलं. तरी थंडी नव्हती एवढी, नाहीतर खूप थंडी असते, हवा वगैरे सुटली ना खूप थंडी. मग तो अर्ध्या तासाचा पिक्चर झालेला, नंतर पूर्ण पिक्चर बघितला. तर कॉपीराईट वगैरे येतो, त्याच्यामुळं मी नाही तुम्हाला हे करू शकत, व्हॉइस ओव्हर देते आहे. बघा अर्ध्या तासाचा पिक्चर झाल्यानंतर फायनली आम्ही पोचलो. भरपूर माणसं होती, इकडे पाठीमागे बसलेली, आम्ही सगळ्यात पुढं बसलेलो, असं झालेलं. आपण पाठीमागूनच छान दिसतं, पण आम्हाला लेट झालेला, सगळी ऑलरेडी येऊन बसलेली होती. अर्ध्या तासाचा पिक्चर झालेला, तर आम्ही तर बघितलाच नव्हता. माझ्या नंदेनं तरी बघितलेला कराडच्या, त्यांनी सगळ्यांनी बघितलेला, पण जी मुंबईची ननंद आहे त्यांनी आणि आम्ही कोणीच बघितला नव्हता. फायनली छावा पिक्चर बघितला आणि तो सुद्धा पडद्यावरती. म्हणजे पडद्यावरती पिक्चर मी कधी बघितला असेल मला आठवत पण नाही, कधी लहानपणी बघितला असेल तर, नाहीतर पडद्यावरती पिक्चर बघितलाच नव्हता. तो आज बघितला छावा पिक्चर. खूप भारी पिक्चर आहे, 1 नंबर पिक्चर. आणि लेट बघितला पण थेट बघितला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याच्यातनं शिकायला एकच मिळालं की आपलीच आपल्याला धोका देत असतात. तर बघा असा होता आजचा गावाकडचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय.